नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाला तुम्ही जातच असता. जाताना तुम्ही दर्शन घेतल्यावरती तुळजाभवानीच्या आईच्या कपाळाला तुम्हाला मळवट दिसलेला असतो. तुम्ही कधी विचार केलाय का आई भवानीच्या कपाळाला मळवट का लावला जातो म्हणून? त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे? चला जाणून घेऊया. मळवट म्हणजे काय? हळदी, कुंकू, तांदळाचं पीठ, गुलाबजल असं टाकून बनवलेला हा पवित्र लेप. हा बनवलेला लेप देवींच्या कपाळाला मळवट भरलेला जातो. हा लेप कपाळच नाही तर देवांच्या मूर्तींना, देवांना हा लेप लावला जातो. एकदम पवित्र असा लेप असतो. काही ठिकाणी नवरात्राच्या दिवशी हा मळवट देवीला अर्पण केलेला जातो. देवीला मळवट का अर्पण करतात? देवीला मळवट अर्पण केल्याने घरात सुख समृद्धी वाढती म्हणून देवीला मळवट अर्पण केला जातो. पूर्वीच्या काळामध्ये लग्न असलं, काही कार्य असलं तर लग्नामध्ये हा मळवट कपाळाला भरलेला जायचा. नवरदेवाच्या भरायचा, नवरीच्या भरायचा, बाकीची लोक असतात त्यांच्या बी कपाळाला असा मळवट भरला जायचा. कुंकवाचा मळवट भरला जायचा, त्याच्यावरून हळदीचे टिपके दिले जायचे. आजकाल असा काही लग्नामध्ये मळवट भरलेला जात नाही. खंडोबा महाराजांना पण हळदीचा मळवट भरला जातो. लग्नाच्या अगोदर नवरा नवरीला हळद लावली जाते, जेणेकरून काही बाहेरला लागावं नाही म्हणून हळद लावली जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.